नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संकल्प स्टडी कट्टा या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. याच्या पाठीमागे आपण नफा तोटा या प्रकरणाबद्दल आपण 2 भाग पाहिले होते. आज आपल्याला भाग क्रमांक तुम्हाला 3 नंबरचा. मग 3 नंबरच्या भागामधला 21 नंबरचा टाईप बघा. आता खरेदी किंमत व विक्री किंमत यांचे गुणोत्तर तुम्हाला 5/4 आहे. तर शेकडा तोटा तुम्हाला विचारला आहे. मग लक्षात ठेवा, तुम्हाला पहिल्यांदा शब्द काय वापरलाय तर खरेदी हा शब्द वापरलाय, नंतर विक्री हा शब्द वापरलाय. म्हणजे आपल्याला शेकडा नफा अथवा शेकडा तोटा हा तुम्हाला खरेदी किमतीवरती ठरवला जातो, बरोबर. म्हणजे 5 रुपयाची वस्तू तुम्हाला 4 रुपयाला विकली, याचा अर्थ 5 वरती तुम्हाला 1 रुपया तुम्हाला तोटा झाला, बरोबर. मग 100 वरती तोटा किती या पद्धतीने करायचं. तिरकस गुणाकार तुम्हाला असा करायचा. ओके, 1 गुणिले तुम्हाला किती 100 भागिले तुम्हाला 5 करायचं. 5 ने भाग बघा 100ला बसतोय, बरोबर. 5 दुनी 10 आणि पुढचा 0 आहे असा. मग ह्या ठिकाणी सांगितले आपल्याला नेहमी 20% तुम्हाला काय होईल तोटा होईल. ओके, तुम्हाला टाईप क्रमांक 21 नंबरचा सगळ्याला समजला असेल. आणि जरी समजा तुम्हाला नाही समजला तरी तुम्ही कमेंट करून सांगा. चला आता टाईप क्रमांक तुम्हाला 22 नंबरचा. 22 नंबरचा टाईप बघा काय. एका वस्तूची विक्री किंमत व खरेदी किंमत यांचे गुणोत्तर 7/5 आहे. त्या वस्तूच्या नफा आणि खरेदी किंमत यांच्यातील गुणोत्तर तुम्हाला विचारले. मग आपल्याला इथं बघा पहिला शब्द वापरलाय विक्रीचा, म्हणून पहिला अंक तुम्हाला 7 आहे. नंतर शब्द आहे तुम्हाला खरेदीचा, म्हणून तुम्हाला 5. म्हणजे खरेदी तुम्हाला किती असेल 5 असेल, विक्री किंमत किती असेल 7 असेल. ओके, या ठिकाणी आपल्याला नफा झालाय, पण त्यांनी काय विचारले नफा आणि खरेदी किमतीचं गुणोत्तर. मग 5 वरती आपल्याला 5ची वस्तू तुम्हाला 7ला विकली, याचा अर्थ आपल्याला 2 रुपये नफा झालाय. मग त्यांनी विचारले नफा आणि खरेदीचं गुणोत्तर किती, तर खरेदी आपल्याला आहे 5, म्हणून प्रथम मांडायचा नफा आणि नंतर मांडायची खरेदी, म्हणजे आपल्याला त्याचं गुणोत्तर तुम्हाला 2/5 असं येईल. ओके, तुम्हाला टाईप क्रमांक 22 नंबरचा सगळ्याला क्लिअर झाला असेल. 22 नंबरचा टाईप जर समजा क्लिअर झाला असेल तर आपण 23 नंबरचा टाईप पुढचा बघू. चला आता 23 नंबरचा टाईप बघा. गणेशने एक खुर्ची 10% नफ्याने विकली. जर त्याने ती 15% नफ्याने विकली असती तर त्यास 50 रुपये जास्त मिळाले असते, तर त्या खुर्चीची मूळ किंमत किती, असा प्रश्न सोडवत असताना तुम्हाला सांगतो या ठिकाणी पण तुम्हाला नफाच झालाय, बरोबर. नफा झालाय प्रथम, पण या ठिकाणी नफाच झालाय आणि इथं पण तुम्हाला नफाच आहे. ज्या वेळेस तुम्हाला नफा असतो का नाही त्यावेळेस तुम्हाला टक्क्याची वजाबाकी करायची. मग तुम्हाला 15तून 10 गेलं तुम्हाला केव्हा बघा इथं 15 मायनस तुम्हाला 10% असं मांडायचं, बरोबर. 5% आलं. मग तुम्हाला फरक कितीचा आहे 50चा, बरोबर. मग तुम्हाला 5% म्हणजे तुम्हाला 50. कोणत्याही वस्तूची किंमत तुम्हाला 100% असते, म्हणून तुम्हाला टक्क्याच्या खाली 100 लिहायचं. या ठिकाणी तिरकस गुणाकार करायचा. झालं क्लिअर? ओके, चला बघा आता 50 गुणिले तुम्हाला 100 भागिले तुम्हाला 5. ह्या 5 ने भाग 50ला 10चा बसतो. ओके, म्हणून तुम्हाला ही 10 वरचा 1 0 इकडे द्या, म्हणजे त्या तुम्हाला खुर्चीची मूळ किंमत 1000 रुपये असेल. टाईप क्रमांक तुम्हाला 23 नंबरचा क्लिअर तुम्हाला झाला असेल. तर आपण तुम्हाला टाईप क्रमांक 24 नंबरचा बघू. चला पुढे. आता बघा पुढचा प्रश्न काय. किराणा दुकानातील वजन काटा 50 ग्रॅम ऐवजी 45 ग्रॅम वजन घेतो, तर त्या व्यापाऱ्यास शेकडा नफा किती होईल. तुम्हाला अशा स्वरूपाचं एक्झाम्पल तुम्हाला एक्झामला येत असतं, बरोबर. म्हणून हा प्रश्न सोडवत असताना तुम्ही लक्षात ठेवायचं चुकीच्या वजनावरती तुम्ही जायचं. मग ह्याच्यामध्ये बरोबर वजन तुम्हाला 50 ग्रॅम आहे आणि चुकीचं वजन तुम्हाला 45 ग्रॅम आहे. मग 45 ग्रॅमवरती तुम्हाला 50 म्हणजे 45 ग्रॅमवरती तुम्हाला 5 ग्रॅम तुम्हाला नफा झालाय. म्हणून ह्या ठिकाणी लिहा 45ला तुम्हाला 5 रुपये नफा, तर 100ला तुम्हाला नफा किती तिरकस गुणाकार तुम्ही करून टाका.
ओके, मग 100 गुणिले तुम्हाला 5 भागिले तुम्हाला 45, 5नी तुम्हाला 45ला 9चा भाग बसला. ओके, 9नी तुम्हाला 100ला भाग बसतो या ठिकाणी. मग 9 एके तुम्हाला 9, उरला तुम्हाला 1, फोडून घेतला 0, परत 9 एके 9, बरोबर, परत पण तुम्हाला एकच उरला. नंतर 9 एके 9, 9 एके 9, आपल्याला या ठिकाणी 11.11% तुम्हाला काय असेल, शेकडा नफा असेल. हा टाईप तुम्हाला क्लिअर झाला असेल. आणि दुसरं पण ह्याचं आपल्याला उत्तर देता येतं. तुम्हाला माहिती आहे की या ठिकाणी तुम्हाला 100 तुम्हाला किती आलं, 9 आलं, बरोबर. 100ला 9नी भाग 11चा बसला, म्हणजे बाकी 11 गुणिले 9 बरोबर 99, बाकी एक उरली. बाकी नेहमी वरती मांडायची. आणि तुम्हाला कशाने भाग लावलाय, तर 9नी लावलाय. म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला 11.1/9 असं सुद्धा तुम्हाला येतं. लक्षात ठेवा. टाईप क्रमांक 24 बद्दल कोणाला काही शंका असेल तर बिनधास्त विचारा. चला पुढं. टाईप क्रमांक 25 नंबरचा. आता 25 नंबरचा टाईप, एका व्यापाऱ्याने एका वजन मापात 2000 ग्रॅम ऐवजी 2100 ग्रॅम वजन घेतले, तर त्या व्यापाऱ्यास त्या व्यवहारात शेकडा नफा अथवा तोटा किती होईल, असा तुम्हाला प्रश्न आहे बघा. नफा अथवा तोटा मला सांगा. 2000 घेण्याऐवजी त्यांनी 2100 घेतले, याचा अर्थ त्याला नेहमी तोटा होणार. मग तुम्हाला मी पाठीमागच्याच एक्झाम्पलमध्ये सांगितले, आपल्याला चुकीच्या वजनावरती जायचं. मग चुकीचं वजन कुठलं आहे, 2100 ग्रॅम. मग ह्या ठिकाणी 2100 ग्रॅम लिहायचं. 2100ला किती झालंय, 2000, बरोबर. म्हणजे तुम्हाला 100 कमी झालं. 2100चं झालं, 2100वरती तुम्हाला 100 तोटा झाला, तर 100वरती तुम्हाला किती असा तिरकस गुणाकार तुम्ही करून टाका. ओके, मग 100 गुणिले तुम्हाला 100 भागिले तुम्हाला किती, 21, बरोबर. पहिलं 2 शून्याला 2 शून्य घालवा. झालं क्लिअर. आता ह्या 21ने भाग तुम्हाला जातोया. तुम्हाला 21 चोक तुम्हाला 84 आहे. इथं 4चा भाग बसला, बरोबर. नंतर तुम्हाला पॉईंट द्यावा लागणार. त्याच्या पुढं 100मधून 84 गेलं, तुम्हाला किती र, 16, आणि पुढून घेतला 0. ओके, आपण पॉईंट दिला आणि 0 घेतला. मग तुम्हाला नंतर 160ला भाग 21ने तुम्हाला लावायचा. आता तुम्हाला 21चा पाढा पाठ असेल किंवा नसेल, तुम्हाला 20चा तर पाढा पाठ आहे, बरोबर. 20 7 140 आणि वरचं 7 म्हणजे 21 7 तुम्हाला 147. ओके, म्हणजे 7चा भाग बसला, राईट. त्याच्या पुढं आपल्याला 160 मधून 147 गेलं, उरलं किती, 13, बरोबर. घेतला 0, आणि नंतर पण तुम्हाला भाग 21ने भाग तुम्ही लावू शकताय, बरोबर. आता 20 सक तुम्हाला 120, मग 21 सक 100 किती, 26. तुम्हाला ह्या ठिकाणी 6चा भाग बसतोय. म्हणजे दिलेल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला 4.76 असं येईल. सगळ्याला प्रश्न तुम्हाला समजला असेल तर आपण पुढचा टाईप घेऊया. चला, टाईप क्रमांक 26 नंबरचा. आता बघा, 12 वस्तू 10 रुपयाला खरेदी करून 10 वस्तू 12 रुपयाला विकल्या, तर त्या व्यवहारात शेकडा नफा अथवा शेकडा तोटा किती झाला, तुम्ही लक्षात ठेवायचं. ही मांडणी कशी करायची. 12 वस्तू, इथं 12 वस्तू, आणि इथं वस्तू मांडून टाका, आणि इथं रुपये मांडून टाका, बरोबर. रुपये 12 वस्तू 10 रुपयाला खरेदी केल्या, वस्तूच्या खाली वस्तू मांडा. इथं 10 वस्तू तुम्हाला किती, 12 रुपयाला विकल्या. तिरकस गुणाकार करायचा. हे असा तिरकस गुणाकार. मग तिरकस गुणाकार केल्यावरती तुम्हाला लक्षात येते, या ठिकाणी 144 आणि या ठिकाणी तुम्हाला 100. म्हणजे 100 रुपये वस्तूची किंमत आपल्याला 144 झाली. म्हणजे वाढ किती झाली, 44. मग तुम्हाला 44% तुम्हाला काय असेल, तर या व्यवहारामध्ये तुम्हाला नफा असेल. आणि नेहमी तुम्हाला भरतीला विचारला जातो प्रश्न, त्याच्यामुळे तुम्हाला अशा टाईपचा प्रश्न तुम्हाला ह्या पद्धतीने तुम्हाला सोडवायचा. चला, आता टाईप क्रमांक तुम्हाला किती, पुढचा 27 नंबरचा. आता 27 नंबरचा टाईप काय आहे. एक वस्तू 175 रुपयास विकल्यास शेकडा 25% नफा होतो, तर ती वस्तू 161 रुपये विकल्यास शेकडा नफा किती होईल, असा तुम्हाला प्रश्न विचारला. मग दिलेला प्रश्न तुम्हाला कसा सोडवायचा मी तुम्हाला सांगतो शॉर्टकटमध्ये. आता या ठिकाणी
वस्तूची तुम्हाला पहिल्यांदा विक्री किमतीच्या खाली विक्री किंमत मांडून घ्यायची. 175ची वस्तू तुम्हाला 25% नफा होतोय, म्हणजे 100ची वस्तू 125ला विकल. तुम्हाला 161 वरती तुम्हाला नफा विचारला, मग 161 तुम्हाला ह्या वस्तूची विक्री किंमत आपल्याला हितलं निघल. झालं क्लिअर? असा तिरकस गुणाकार करायचा. तिरकस गुणाकार करताना क्वेश्चन मार्कला तिरपी किंमत छेदस्थानी मांडायची. म्हणजे ह्या ठिकाणी 125 गुणिले 161 भागिले तुम्हाला 175. इथपर्यंत क्लिअर झालं. आता तुम्हाला बघा 25ने भाग 125ला 5चा बसतोय, 25ने भाग तुम्हाला 175ला तुम्हाला 7चा भाग बसतोय, आणि नंतर तुम्हाला 7ने ह्या ठिकाणी बसल. 7 दुनी तुम्हाला 14, उरलं 2, पुढून घेतला 1, 7 त्रिक 21, म्हणजे 23 गुणिले 5 बरोबर 115. म्हणजे तुम्हाला 100मध्ये वाढ किती झाली तर 15. म्हणजे तुम्हाला या व्यवहारामध्ये तुम्हाला 15% किती तर 15% तुम्हाला शेकडा नफा तुम्हाला होईल. झालं क्लिअर? ओके. टाईप क्रमांक तुम्हाला 28 नंबर. आता 28 नंबरचा टाईप काय? एका वस्तूची खरेदी किंमत व विक्री किंमत तिच्या 80% आहे. खरेदी किंमत विक्री किंमतीची 80% आहे. मग विक्री किंमत तुम्ही 100 धरा, बरोबर, आणि खरेदी किंमत तुम्हाला विक्री किंमतीच्या 80% आहे, बरोबर. मग मला सांगा शेकडा नफा अथवा शेकडा तोटा आपण खरेदी किंमतीवर काढतो. मग तुम्हाला इथं 80 रुपयावरती किती रुपये नफा झाला? 80ची वस्तू 100ला गेली म्हणजे 20 रुपये नफा झाला. तर 100ची किती? तिरकस गुणाकार करा, बरोबर. क्वेश्चन मार्कला तिरपी किंमत तुम्हाला छेदस्थानी मांडा. म्हणजे ह्या ठिकाणी 80 मांडलं. मग दुसरं तुम्हाला 20 गुणिले तुम्हाला 100. ह्याने भाग 20ने 80ला 4चा बसतो, आणि 4ने भाग 100ला 25%. म्हणजे ह्या व्यवहारामध्ये तुम्हाला 25% तुम्हाला शेकडा नफा होईल. झालं क्लिअर? ओके. चला, सगळ्याला ही क्लिअर झालं असेल तर आपण पुढे जाऊया. आता 29 नंबर. आता 29 नंबरचा प्रश्न तुम्हाला नेहमी भरतीला विचारला जातो आणि बाकीच्या पण तुम्हाला स्पर्धा परीक्षेला विचारला जातो. मग 29 नंबरचा टाईप कसा सोडवायचा? तुम्हाला एका कपाटाची छापील किंमत तुम्हाला 2800 रुपये आहे, तर विक्रेता छापील किमतीवर शेकडा 20% सूट देऊनही 12% नफा मिळवतो, तर त्या कपाटाची खरेदीची किंमत किती? मी तुम्हाला हे एक्झाम्पल तुम्हाला 2 पद्धतीने सांगतो. जर समजा तुम्हाला छापील किंमत ही नेहमी तुम्हाला खरेदी किमतीपेक्षा जास्त असते, लक्षात ठेवा. ओके. मग ह्याच्यामध्ये प्रश्न सोडवत असताना तुम्हाला लक्षात ठेवा, सूत्र जरी लक्षात ठेवलं तरी तुम्हाला खरेदी किमतीचं सूत्र लक्षात ठेवा. मग या ठिकाणी हो का, खरेदी किंमत बरोबर छापील किंमत गुणुले तुम्हाला सूट बरोबर आणि तुम्हाला नफा, एवढं तुम्ही सूत्र जरी लक्षात ठेवलं तरी चालतंय. मग मला आपल्याला खरेदी किंमत काढायची. खरेदी बरोबर छापील किंमत तुम्हाला ह्या ठिकाणी दिली आहे किती? 2800 दिली आहे, बरोबर, गुणुले सूट दिली आहे. तुम्हाला इथं सूट कुठं आहे? बघा इथं सूट आहे. मग सूट तुम्हाला 20% सूट आहे. म्हणजे मला सांगा 100ची वस्तू तुम्हाला कितीला विकल? 80ला. मग ह्या ठिकाणी 80 भागिले ह्या ठिकाणी तरी पण त्याला तुम्हाला 12% नफा झालाय. म्हणजे 100मध्ये 12 प्लस करायचं, म्हणजे ह्या ठिकाणी 112. झालं क्लिअर? ओके. तुम्हाला सगळ्याला आता 14चा पाढा पाठच आहे. 14 आटी तुम्हाला इथं होईल ह्या ठिकाणी. हे बघा 14 गुणिले 2 केलं, 14 दुनी 28, म्हणजे ह्या ठिकाणी 200 झालं. 14 7 98 आणि 14 8 112, बरोबर. इथपर्यंत केलं झालं. ह्या 8ने तुम्हाला 80ला 10चा भाग बसतो, 10 वरचा 1 शून्य इकडे द्यायचा, म्हणजे त्या वस्तूची खरेदी किंमत तुम्हाला 2000 होईल. आणि मी दुसऱ्या पण टाईपने तुम्हाला कसं सोडवायचं ती सांगतो तुम्हाला. ज्या वेळेस तुम्हाला छापील किंमत दिलेली असते आणि तुम्हाला वस्तूची आपल्याला खरेदी किंमत काढायची, मग छापील किंमतीपेक्षा खरेदी किंमत नेहमी तुम्हाला कमी असते. आणि ज्या वेळेस तुम्हाला कमी असते का नाही त्यावेळेस लक्षात ठेवायचं, छापील किंमतीबरोबर तुम्हाला ह्याच्यातली काय मांडायची तर ह्याच्यातली सूट मांडायची,
आणि राहिलेला आकडा तुम्हाला भागिलेमध्ये मांडायचा. अशा पद्धतीने सोडवलं तरी पण काय तुम्हाला अडचण नाही. चला, ही सगळ्याला क्लिअर झालं असेल तर पुढचं एक्झाम्पल आपण बघूया. टाईप क्रमांक आता तुम्हाला हाय. आता पाठीमागच्या एक्झाम्पलमध्ये आपण खरेदी किमतीचं सूत्र तुम्हाला बघितलंय. ती सूत्र जरी मांडलं तरी बी काही प्रॉब्लेम नाही. आणि मी तुम्हाला आणखीन पण वेगळ्या पद्धतीने तुम्हाला सांगतो. बघा, आता ह्या ठिकाणी खरेदी किंमत आहे दिली आहे आणि आपल्याला काढायची छपील किंमत. आणि तुम्हाला लक्षात ठेवा, छपील किंमत ही खरेदी किमतीपेक्षा जास्त असते. त्यावेळेस नेहमी तुम्हाला छेदस्थानी तुम्हाला लहान आकडा मांडायचा. मग ह्याची मांडणी कशी करायची तुम्हाला सांगतो. ह्या का इथं 3000 या ठिकाणी मांडून घेतलं, बरोबर. 20% नफा म्हणजे ह्या ठिकाणी 120 मांडून घेतलं. आणि तुम्हाला सुटीचं आहे ना, ती सूट नेहमी तुम्हाला छेदस्थानी मांडायचं. म्हणजे ह्या ठिकाणी तुम्हाला 90, शून्याला शून्य गेला, 3 त्रिक 3 चोक, बरोबर. आणि ह्याने इथं भाग बसला 10चा आणि पुढचं शून्य आहे असं. ह्याच्यावरती शून्य देऊन टाका म्हणजे 4 वरती तुम्हाला 3 शून्य दिलं म्हणजे त्या वस्तूची छपील किंमत तुम्हाला 4000 असेल, बरोबर. आता ही एका टाईपनी झाली आणि तुम्ही सूत्राने पण सोडवू शकताय. बघा, सूत्राने सोडवायचं म्हणजे तुम्हाला मगाचं सूत्र मांडलं तरी चालतंय. खरेदी बरोबर छपील गुणुले सूट भागिले तुम्हाला काय नफा. हा, ही जरी सूत्र तुम्ही त्या ठिकाणी मांडलं तरी सुद्धा तुम्हाला काय अडचण नाही, बरोबर. अशा पद्धतीने केलं. आता तुम्हाला दिले काय खरेदी किंमत. मग खरेदी किंमत तुम्हाला पलीकड म्हणजे 3000 आपण मांडून घेतली, बरोबर का नाही, बरोबर. छपील किंमत काढायची. मग ह्या ठिकाणी छपील किंमत गुणुले शेकडा सूट. इथं शेकडा सूट तुम्हाला 10% आहे म्हणजे 100ची वस्तू तुम्हाला 90ला विकणार आहे. इथं 90 आणि भागिले तुम्हाला शेकडा नफा 20% म्हणजे 100मध्ये 20 प्लस करायचं. या ठिकाणी 120. ओके, अशा पद्धतीने झालं. तुम्हाला माहिती आहे आपल्याला ह्या पद्धतीने तुम्हाला करायचं म्हणजे 120 ह्या 3000 बरोबर जाणार आणि तुम्हाला 90 जी आहे ती छेदस्थानी येणार. बघा, 3000 गुणुले 120 भागिले तुम्हाला 90 आणि इकडं राहिली तुम्हाला छपील किंमत. झालं क्लिअर. पलीकडच्या सारखं तुम्हाला मी जसं सांगितलं होतं अगोदर त्याच पद्धतीने मग तुम्हाला इथं शून्याला शून्य घालवा. या ठिकाणी भाग लावा तुम्हाला कितीचा 3चा, या ठिकाणी 4चा, इथं 10चा भाग बसला आणि तुम्हाला 1000 वरती 3 शून्य, तुम्ही 4 वरती तुम्हाला 3 शून्य देऊन टाका. दिलेल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला 4000 तुम्हाला आलं. ओके, आता त्याच्या पुढचा बघा. बघा पुढचा, समान खरेदी किंमत असलेल्या 2 घड्याळाच्या विक्रीतील फरक. हा सुद्धा प्रश्न तुम्हाला भरतीला लय वेळा पडलाय आहे. शेकड्यातील फरक 20 रुपये आहे तर प्रत्येक घड्याळाची किंमत किती. मग त्यांनी शेकड्यातील म्हणजे शेकडा म्हणजे 100, बरोबर. या ठिकाणी 100 मांडाय. 100ला तुम्हाला 20 आहे तर 30 इथं 30 मांडायचं. तेव्हा तुम्हाला ह्या ठिकाणची वस्तूची तुम्हाला काय निघल किंमत निघल, घड्याळाची किंमत निघल. तिरकस गुणाकार करायचं. 100 गुणिले तुम्हाला 30 भागिले तुम्हाला 20. 20नी भाग या ठिकाणी 5चा बसला. 30 5 किती 150 म्हणजे त्या घड्याळाची किंमत तुम्हाला किती असेल तर 150 रुपये तुम्हाला असेल. कोणाला काय आजच्या टाईपबद्दल कोणाला काही शंका असतील तरी पण तुम्ही बिनधास्त तुम्हाला कमेंट करून सांगत जावा. आणि कुठली काही शंका असेल काय असेल गणिताबद्दल बुद्धिमत्तेबद्दल मराठीबद्दल तरीसुद्धा तुम्ही काय करा आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करा. तुम्हाला ती प्रॉब्लेम तुम्हाला किंवा ती प्रकरण तुम्हाला 100% घेण्याचा आपण प्रयत्न करू.